कमी जागेत एकदम मस्त कस्टमाइज. काही काही गोष्टी आम्हाला माहीत पण नाही त्या काय काय आहेत. फोर्स अँड छोट्या बाळांसाठी क्रेडल झोपायला, तिथे एक चेयर, गेमिंग डेस्क विथ शेल्फ. अच्छा 12,000 में ये टैबलेट सही है यार, काम करने के लिए, पढ़ाई करने के लिए है ना. हॉट डॉग, मफिन आणि हॉट कॉफी. एक एकर, खूप मोठा स्पेस झाला. आणि शॉकिंग गोष्ट म्हणजे, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज काही जिमला गेलो नाही, 10:30 वाजले. 9:30 वाजता उठलो, ब्लॉग एडिट केला, ब्रेकफास्ट नाही केला. म्हटलं आज एक स्कूप प्रोटीन घेऊ. प्रोटीन तुम्ही सुद्धा घेऊ शकता, त्याच्यामागे एक क्रायटेरिया आहे की ते तुम्हाला पचवता आलं पाहिजे, तुमची एक्सरसाइज झाली पाहिजे, रेग्युलर झाली पाहिजे. म्हणजे आज नाही गेलो जिमला तरी चालेल, पण माझी रेग्युलर असते. एक स्कूप प्रोटीन याच्यात टाकू आपण. पाणी 200 ml. प्रोटीनची कमतरता अशी भरून निघते, तर हे नॅचरल वे प्रोटीन आहे. वे प्रोटीन मी बऱ्याच वेळा आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं. वे प्रोटीन काय असतं, ब्रँड वगैरे दाखवत नाही मी, कारण काही प्रमोशन नाही, काय नाही, जस्ट हेल्प. आणि पाडलं होतं ना रे ते. मित्रांनो, आता युद्ध चालल्यामुळं गॅस तुटवडा वाचायला लागलाय. बँगलोरमध्ये बरेच हॉटेल अशी बंद केले त्यांनी 20%. तर काय होईल आपल्याला परत चुलीवरचं जेवण मिळेल का? आणि ते चुलीवर तुम्ही करणार. गावाला जावं लागेल, परत कोरोना सारखी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळं गॅस जपून वापरा. अंडा बुर्जी करते का तू? अंडा बुर्जी, बरं ठीक आहे. हे बघा, कांदा, नॉन स्टिकी पॅन. तेल नाही टाकलं ना? अरे मला तेल कमी पाहिजे असतं. काय काय म्हणतो? हा, 4 अंड्याची कर. तुला खायची का रे अंडा बुर्जी? हा, तर मित्रांनो, सिरियसली इश्यू होऊ शकतो, त्यामुळे गॅस जपून वापरला पाहिजे. तर आमचा आहे एक बॅकअप सिलेंडर. तोपर्यंत युद्धाची परिस्थिती जोपर्यंत कमी होत नाही, निवळत नाही, तोपर्यंत थोडीशी काळजी घ्यावी लागेल आपल्याला. मित्रांनो, ऑफिसला चाललोय. आज 11:30 वाजले. आज कारमध्ये जाऊ यार, ऊन लागतं बरंच टू व्हीलरवरती. म्हटलं आज कार घेऊन जाऊ, कार पण बाहेर निघेल. तर असा आहे आउटफिट ऑफ द डे. आज प्रॉपर फॉर्मलमध्ये चाललोय मी. A few moments later. मित्रांनो, आता घरी चाललोय. 5 वाजलेत. माझ्यासोबत आहे उदय आणि पूजा. तर आम्ही डायरेक्ट चाललोय आयकिया शोरूमला, विमाननगर फिनिक्स मॉलमध्ये. पहिल्यांदा ओपन झाले पुण्यात, म्हणजे मुंबई बँगलोरमध्ये आहे ऑलरेडी. तर बघूयात आता कसं आहे. फर्स्ट डे, आणि पूजाने सांगितलं आहे काहीतरी कार्यक्रम आहे, गेम्स, गुडीज. 6 वाजेपर्यंतच आहे. आमच्या नशिबात काय माहीत नाही आता. उदयला सगळं मराठी कळते. MP की होणार, MP. आणि पूजा आपली इथलीच आहे, कोल्हापूरची. मित्रांनो, गाडी पार्क केली, आम्ही जातोय वरती आता. 5 वाजून 20 मिनटं झालेत. आता 20 मिनटं लागले आम्हाला इथपर्यंत यायला. हे बघा, इथे ॲडव्हर्टाईज पण केली त्यांनी. हे बघा, हे आहे आयकिया स्टोअर, पुण्यातलं फर्स्ट. हे नाही का, वी आर हिअर टू जस्ट एक्सप्लोर. पेंडंट
लाईट म्हणतात किती cute. पेंडंट लाईट. हे बघा यांनी प्रॉपर एक घर बनवलंय. आपला हॉल असणार आहे असा सोफा इथं समोर TV आणि बाजूला एक बुक शेल्फ आपल्याला काही ठेवायचं असेल तर, आणि वरती अशी लाईटिंग. म्हणजे याच्यावर आयकियाचं थोडंसं महाग आहे, पण कमी जागेत एकदम मस्त कस्टमाइज सगळं कसं असतं ते दाखवलेलं आहे त्यांनी. ॲक्च्युली उद्या चालू होणार आहे, पण त्यांनी प्री ओपनिंगसाठी केलेलं आहे चालू. मतलब ये पूरा 3,000 में. आयरन ही है. हे बघा हे कापडी आहे ते. वॉर्डरोब प्राइस पण लिहिलेली आहे. इथं थोडं प्रीमियम सेगमेंट आहे. किचन सेट. याच्यावरून आयडिया येईल तुम्हाला फर्निचर कसं करायचं आहे काय. मेटलचे आय थिंक आहे. हे बघा चमचे असे चिकटून जातात तिथं स्टीलचे. हे बघा हे बेड साईड टेबल आहेत इथं, आणि हे बेड आहेत. स्मार्ट ड्रीम बेडरूम. 46,000. बेडशीट्स. हे बघा हे किती मस्त केलं यांनी बेडरूम. छोट्या बाळांसाठी क्रेट झोपायला. तिथे एक चेअर. हे बेड साईड टेबल. हा बेड, आणि तिकडं वॉर्डरोब, आणि तिकडं ड्रेसिंग टेबल. भारी यार, खरंच मस्त बनवलं यांनी. आणि इथे आम्ही दिसतोय. या आरशाची किंमत बघा 7,990. मिरर. याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की तुमच्या घरात कसं तुम्हाला फर्निचर करायचं आहे काय. ड्रेसिंग टेबल मस्त आहे. अशा लाईट्स वगैरे असतात. इथं तुम्ही सेल्फी कॅमेरा अटॅच करून ते करू शकता. गेट रेडी विथ मी ते वाला वाटते ते. इसकी अकेली की कॉस्ट 2 लाख है. 1,90,000 ओनली. ओनली. बघा इथं हा स्टडी टेबल. लॅपटॉप पण ठेवला आहे त्यांनी रेफरन्ससाठी. वॉर्डरोब. मस्त. 81,000 ओनली. This is I think 5 feet. 5 for 4 and 5. 5 आहे ना. मस्त आहे ना. 238 centimeter. 238 centimeter. स्लायडिंगवाला अच्छा आहे. बस असं स्लाईड करू शकतो आपण, आणि ट्रान्सपरंट आहे. हे बघा हा मिरर नाही आहे. वॉर्डरोब आहे हा पूर्ण. वरती लाईट आहे, आणि हा पूर्ण मिरर आहे इथपासून इथपर्यंत, जसं आपल्या घरी आहे. आयर्न लग रहा है. नहीं आयरन नहीं है. आणि याला रबरचं हे आहे. कपडे भी रखे. वॉर्डरोबची आयडिया येऊन जाईल मित्रांनो तुम्हाला इथून. 10 year वॉरंटी वगैरे सगळं लिहिलेलं आहे. या लोकांना नवीन घर घ्यायचं त्यांनी ऐकायला नक्कीच विजिट करूया. हे ओपन सेक्शन है. ओके. ऐसी भी आती है. किड्स के लिए, बट ये सही नहीं है. हे बघा हे असं आहे. टाय कलेक्शन, बेल्ट कलेक्शन, तुमचं वॉच, ग्लास, वॉलेट, रिंग, असं सगळं कलेक्शन. काही काही गोष्टी आम्हाला माहीत पण नाही त्या काय काय आहेत. फोर्स अँड आता नाही काय. अरे ये डोर के है, ये है सैम्पल्स. ओके. डोर है ना. हाँ, डोर के सैंपल है. इसमें से कस्टमाइज कर सकते हैं चाहिए तो. आरसा सगळीकडे. चिल्ड्रन्स आयकिया वर्क.
प्लेस. सॉफ्ट टॉय आहे इथे 579 ला फक्त. बघा हे लहान मुलांना गेम्स खेळायला, त्यांना टेबल वगैरे, मंकी, लुडो. आणि हा बघा मस्त एकदम बेड आहे लहान मुलांसाठी. भारी आहे सगळंच. हे बघा हे ऑफिस मस्त आहे. टेबल, कीबोर्ड, 2 मॉनिटर. हाईट ॲडजस्टेबल आहे. बट इट इज स्क्रू बेस्ड. अच्छा. अरे आणि इकडे ठेवू पण शकतो आपलं हेडफोन, मोबाईल, स्टोरेजसाठी ऑप्शन असं दिलं आहे त्यांनी. वरती शेल्फ दिलं आहे. गेमिंग डेस्क विथ शेल्फ. It's different. This is different. गेमिंग डेस्क This विथ is just one. शेल्फ. अच्छा. 12,000 में. ये टैबलेट लगा सकते हैं इधर. यार ये सही है. सही है. ये क्या है? मोबाइल होल्डर ही है. अकेला ये 2000 का है. अच्छा. बघा हात बघा, बोट आणि अंगठा. ये नॉर्मल टेबल है. नॉर्मल टेबल है. चेयर ये मस्त है. ये मस्त चेयर है यार. असे फिरते पण गोल. मस्त आहे. आणि ही पण मस्त आहे. 17,000. आणि ही आहे 12,990 म्हणजे 13,000. मस्त मस्त आहे यार चेयर्स. 10 वर्ष वॉरंटी याची. और वो इलेक्ट्रिकल है. अच्छा ये थोड़ा मैनुअल है. मैनुअल है, वो इलेक्ट्रिकल. ऊपर नीचे जाता है क्या? सही है यार, काम करने के लिए, पढ़ाई करने के लिए, है ना. खड़े रह के भी कर सकते हैं काम इसके ऊपर. विद वार्डरोब. विथ वार्डरोब है क्या? ये है ना. नहीं हाँ ये वार्डरोब सेपरेट है 8,000 का. फिर ये टेबल है 18,000. कंप्लीट किड्स रूम अंडर 42,000. कुकवेअर. आम्ही आलो आता कुकवेअर सेक्शनमध्ये. किचनचे भांडी वगैरे तुम्हाला दिसतील इथं. पॅन, कढई वगैरे, लीड, सगळे मॅट वगैरे असतात तिथं. टेक्स्टाईल्स, बेडशीट वगैरे आहे तिथे. उषा टेक्स्टाईल ऑफर 20% ऑफ आहे त्यांचे. हे आपलं मॅट, डोअर मॅट. आपले चप्पल्स, बाथरूम स्लिपर्स. खूप मोठे आहे IKEA. आम्हाला वाटलं होतं मॉलमध्ये म्हणजे छोटं असेल, पण मोठे आहे. होम डेकोरेशन अँड लाईटिंग बघा इथं आता सगळं डेकोरेशनच्या वस्तू आहेत. आतमध्ये तुम्ही असे प्लांट ठेवू शकता. फायनली पूजाने काहीतरी खरेदी केलेलं आहे. तिथे एवढी लाईन आहे. अच्छा आज फर्स्ट डे. 99 रुपीज ओनली. तिथे एवढी लाईन आहे की अच्छा काउंटर. सूप डिस्पेंसर है, हँड वॉश. अच्छा. ग्लास. ये आपको रखना पड़ेगा ना. ये वैसा वाला नहीं हो जो फिक्स होता है. हाँ होता है और वो ऐसे. नहीं आए तो कुछ तो लेके ही जाऊंगी ऐसा है वो. बट भीड़ बहुत. हे बघा इथं मित्रांनो बिलिंग सेक्शनला एवढी गर्दी आहे आज फर्स्ट डे असल्यामुळं. आम्ही काही नाही घेता चाललोय आता बाहेर, कारण खूप गर्दी आहे. इथे आहे IKEA कॅफे. हे बघा काहीतरी आहे व्हेज आयटम्स इथे. चिकन मीटबॉल, व्हेज हॉटडॉग. पे करायची लाईन तिकडे आहे आणि मला वाटतं इथे कलेक्ट करायची. आम्ही लाईनमध्ये लागलो आहे. पूजा आणि उदय इथे बिल पे करतायत. बघा इथे एवढे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि इथं सगळं तुम्हाला दिसेल. चिकन हॉटडॉग आहे एक आपली मित्रांनो ऑर्डर. मित्रांनो इथे एक ऑफर आहे बघा. तुम्ही किती वेळा पण घेऊ शकता. हे बघा फक्त कोल्ड बेवरेज आणि हॉट बेवरेज किती पण वेळा घेऊ शकता. नहीं वो ग्लास से प्रेस करना है. ग्लास से प्रेस कर.
इथे बघा हे ऑप्शन्स आहेत, रास्पबेरी, लिंगॉन बेरी, काय पियर कोला. बघा ही ऑफर आहे, ही बघत राहा फक्त ही ऑफर. हे बघा आम्ही घेतलंय चिकन हॉटडॉग, मफिन आणि हॉट कॉफी, कोल्ड बेवरेज. बघा नेम इज डिफरेंट. ये वाली एक कॉम्बो में थे, उसको 2 बोल दिए तो वो एक और लागू दे दिए. माझ्या आईला खायला घेऊन. तुम्ही घेणार का? मी घरी दोनों सेम ही है ना ये वाला. सेम ही. इसका रेट फायनली 38 lakhs. चीज केक आलेला आहे. स्पेस बहुत बड़ा है. पर ऐसा नहीं होगा, अभी भी इन्वेंटरी भी जमा आपको ही नहीं हुआ है. रखेगी. मतलब हो गया लेकिन माइक्रोवेव में कर दो. नहीं ठीक है. ठीक है. हाँ, कर सकते हैं. नहीं उससे खराब तो नहीं हुआ. चीज रहता है क्या ये ऊपर पूरा? आणि खाली बिस्किट्स. पूजा ट्राय कर आता चीज केक. नहीं तू ट्राय कर चीज केक. वो मेल्ट होता है ना थोड़ा थोड़ा तो अच्छा लगता है. अच्छा हाँ, वो आराम से कट जाता है ऐसा ना. हाउ इट इज. ओके गुड. इसमें क्यूब और मच्छी. अच्छा ॲक्च्युली तो थोडासा कडक आहे, त्याला गरम करते आता पूजा. नॉनव्हेज आहे इथे टाक, उदय नाही खायचा. नहीं हे हाँ, नॉनव्हेज. केक नॉनवेज है. केक नॉनव्हेज है. ये क्या ना आपने कैसे खाया फिर? खा लिया ये क्या. यू आर नॉट दैट हार्डकोर. गरम झालं का? बिस्किट है. मस्त वाटलं. लोअर ग्राउंड फ्लोअरला आहे आयकिया. आहे 7 वाजलेत. आयकिया शोरूममध्ये आम्ही फिरलो, तिथे थोडंसं खाल्लं पिल्लं. हॉटडॉग पहिल्यांदा मी ट्राय केलं, चीज केक पहिल्यांदा ट्राय केला. तो विमाननगरमध्ये ना लोकेशन दाखवलं आहे मी, लोअर ग्राउंड फ्लोअरला आहे आयकिया. आणि मी आधी पण सांगितलं आहे, इट इज फर्स्ट टाईम इन पुणे विमाननगरमध्ये फिनिक्स मॉलमध्ये. तर नक्की ट्राय करा. आज पहिला दिवस होता, उद्यापासून ते चालू होईल. तर फर्निचर म्हणजे घरातलं इंटेरियर वगैरे कसं असतं. आयकिया खूप मोठा ब्रँड आहे, ज्या लोकांना माहीत नाही. स्वीडन देशातला आहे. चांगली आयडिया येईल एक तुम्हाला, तुम्ही तिथून घेऊ नका. पण घरातल्या वस्तू वगैरे कशा ठेवायच्या, कशा असतात, तर करंट मार्केटमध्ये काय चाललंय, काय डेकोरेशन्स आहेत, सगळं मस्त आहे आयकिया. ज्या लोकांना माहिती आहे ना त्यांना माहितीच असेल की मुंबईला आहे, बँगलोरला आहे, पुण्यात नव्हतं. आणि विशेष म्हणजे आयकिया ते 37,000 स्क्वेअर फीट म्हणजे अराउंड 1 एकरच्या आसपास त्याचा स्पेस आहे. म्हणजे सगळं असेल त्याचं, कॅफे विपे पकडून 1 एकर, खूप मोठा स्पेस झाला. आणि शॉकिंग गोष्ट म्हणजे ते लोक 38 लाख रुपये महिन्याला त्याचं भाडं देतात. प्रॉफिटचा विचार करा तुम्ही किती असेल, म्हणजे आयकियाचा किती प्रॉफिट असेल. 38 लाख रुपये नुसतं भाडे महिन्याचं. तर आमचा अचानक प्लॅन ठरला ऑफिसमधून जायचं. म्हटलं चला आज पहिला दिवस आहे. आम्हाला वाटलं होतं काहीतरी गेम्स असतील, काहीतरी गिफ्ट देतील, पण तसं काही झालं नाही. त्यांनी फक्त अलाव केला आम्हाला फिरायला आणि व्हिडिओ वगैरे फुटेज घ्यायला पण अलाव केलं, ती मोठी गोष्ट आहे. तर बघा कसा वाटला व्लॉग आजचा, इथंच संपू, कारण हेच फुटेज खूप झालं आहे. कसं वाटलं सांगा कॉमेंट करून. बाय बाय.